आणि आता पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। ती बातमी आपण बघतोय। मास्टरमाइंड संदीप धुणेच्या प्रेयसीची ड्रग्ज प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी चौकशी केली आहे। सोनम पंडित असं तिचं नाव आहे। बिहारमधल्या पूर्णिया इथे पुणे पोलिसांनी तिला नोटीस बजावलेली। संदीपनं सोनमच्या नावे काही मोबाईल सिम कार्ड्स घेतल्याचा पोलिसांना संशय आहे। संदीप आणि सोनम या दोघांनी पुण्यामध्ये भाडेतत्वावरती एक फ्लॅट घेतलेला। ड्रग तस्करी प्रकरणात मुख्य सूत्रधार संदीप धुणे हा नेपाळ मार्गे कुवेतला पसार झाल्याचा अंदाज आहे। या संपूर्ण प्रकरणात सोनमचा सहभाग नेमका कसा आहे याचा शोध पुणे पोलीस घेतात। मिकी काही माहिती देतात। मिकी, सोनमचं कनेक्शन नेमकं काय आहे? नंतर जर आपण हे पुण्यातलं जे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट समोर आलेलं आहे, आतापर्यंत जवळपास 3500 कोटी रुपयाचं एमडी ड्रग हे पुणे शहर आणि वेगवेगळ्या शहरासह इतर राज्यांमधून पुणे पोलिसांनी जप्त केलेलं आहे। यामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 13 ते 14 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या लोकांना तपासासाठी देखील बोलवलं जात आहे। जो मास्टर माइंड आहे संदीप धुणे तो विदेशात निघून गेलेला आहे। नेपाळातून तो पुढे इतर देशात निघून गेलेला आहे असं पुणे पोलिसांना माहिती मिळालेली आहे। एवढंच काय तर जो संदीप धुणे आहे, जो या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटचा मास्टर माइंड आहे, तिची जी प्रियसी आहे सोनम पंडित म्हणून, याची देखील पुणे पोलिसांना माहिती मिळालेली आहे। अर्थात सोनम पंडितच्या नावाने बरंच इन्व्हेस्टमेंट जे या ड्रगच्या माध्यमातून जो काळा पैसा काळा धन संदीप धुणेला मिळत होता तो वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत होता। त्यांनी यासाठीच पुण्यामध्ये एक फ्लॅट भाडेतत्वावर देखील घेतलेलं होतं। तो जेव्हा पुण्यात यायचा तो तिथंच सोनमकडे राहायचा। सोनमला पोलिसांनी तपासासाठी बोलवलेलं आहे। वेगवेगळी माहिती इथून समोर येते। एवढंच काय तो आता जो संदीप धुणे सिम कार्ड मोबाईलमध्ये वापरत होता तो देखील सोनम पंडित याच्याच नावाने होता। म्हणजे वेगवेगळे जे व्यवहार किंबहुना एमडी ड्रग कुठं पाठवायचंय हे सगळं जे मोबाईल वापरत होते तो याच सिम कार्ड जो आहे तो सोनम पंडित हिच्याच नावाने होता। अर्थात ही देखील हे सगळे ड्रग्ज जे प्रकरण आहे, ड्रग्ज वेगवेगळ्या ठिकाणी राज्यांमध्ये पोहोचवण्यासाठी हिची देखील मदत होत होती आणि हिला देखील हे सगळं कल्पना होती, माहिती होती। हे देखील आता पोलिसांच्या तपासात समोर आलेलं आहे। खरं तर संदीप धुणे याने या ड्रग्जमधून जो काळा धन त्याला मिळालेला आहे ते कुठे कुठे इन्व्हेस्ट केलेलं आहे, सोनम पंडितच्या नावाने कुठे वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेलं आहे का, हे देखील पुणे पोलीस तपासतायत। याच्यामध्ये सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे या सगळ्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ईडीने देखील आता कागदपत्र मागवलेले आहेत। कारण ज्या पद्धतीने विदेशात लंडनमध्ये हे ड्रग पाठवलेले गेलेले आहेत, तिथून हवालातून हे पैसे इकडे येत होते, भारतात येत होते, हे देखील पुणे पोलिसांच्या आतापर्यंतच्या या तपासात समोर आलेलं आहे। त्यामुळं आता ईडी देखील यामध्ये आलेली आहे। तपास त्यांच्याकडून देखील सुरुवात करण्यात आलेली आहे आणि केंद्रीय यंत्रणा जे आपण म्हणतोय की ते देखील, कारण हा आकडा खूप मोठा आहे। जवळपास 3500 कोटी रुपयाचे ड्रग्ज आतापर्यंत पकडले गेलेत। अजून कुठे कुठे हे ड्रग्ज पोहोचले असतील, कुठे बरोबर आहे। या प्रकरणाची व्याप्ती एकंदरीत किती मोठी आहे याची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक अँगलनं पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे। ईडीची एंट्री झाली आहे। मिकी, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।